बायको मुलं रात्री गाढ झोपेत असताना पतीने केले भयंकर कृत्य। रवींद्र पाटील वय वर्ष 32 हा जळगावमधील शिरसोली तालुक्यातील अशोकनगरमध्ये राहतो। घरामध्ये पत्नी, एक मुलगा मुलगी, मोठा भाऊ आणि आई असे यांचे कुटुंब। रवींद्र हा आपल्या गावामध्ये फोटोग्राफरचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो। रविवारी मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना अतिशय भयंकर घटना घडली। त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। रविवारी मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना 32 वर्षीय रवींद्र हा आपल्या किचनमध्ये गेला। बायकोला 3:30च्या सुमारास जाग आली। तिला पती दिसले नाही, त्यामुळे ती घरामध्ये पतीला आवाज देत होती। आवाजाने रवींद्राचा भाऊ आणि आई देखील उठली। त्यांच्या घरामधील किचनचा दरवाजा आतमधून बंद होता। आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि तो दरवाजा तोडला तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली। 32 वर्षीय रवींद्राने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले।